तर मराठा आरक्षणासंदर्भातल्या जी-आर विरोधात आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी ही संघर्ष यात्रा 2.0 ची घोषणा केली आहे आणि आता संघर्ष हा अटळ आहे, कोणी काहीही म्हणो आपल्याला लढावंच लागेल असं आवाहन लक्ष्मण हाकेंनी केलंय। आणि ओबीसी आरक्षण बचावासाठी बारामतीमध्ये आज महा एल्गार मेळावा आयोजित करण्यात आलाय। या मेळाव्याआधी भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय आणि या संदर्भात बोलण्यासाठी सध्या आपल्याबरोबर ओबीसी नेते लक्ष्मण हाके जोडले गेलेले आहेत। आपण काय नेमकी त्यांची भूमिका आहे जाणून घेऊया। लक्ष्मण हाकेजी, स्वागत तुमचं झी 24 तासवर। आज आपण महा एल्गार पुकारलेला आहे आणि 2.0 अशा प्रकारचा हा सगळा मेळावा निघणार आहे। काय नेमकं तुमची ही सगळी रणनीती असणार आहे, कशा प्रकारे या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे? हे बघा, 2-4 दिवसापूर्वी ज्या निरा गावामधल्या लोकांनी हुल्लडबाजी केली, आम्ही ओबीसींची भटक्यांची बाजू मांडतोय म्हणून निषेधाच्या घोषणा दिल्या, अंगावर येण्याचा प्रयत्न केला। त्या निरा गावामधल्या तरुणांचं, ओबीसी भटके विमुक्त जाती जमातीतल्या पोरांचं, तरुणांचं म्हणणं होतं की आमच्या गावामध्ये तुम्ही आलं पाहिजे। आम्ही निरा गावाला जायचं मी ठरवल्यानंतर बारामती परिसरातील सगळ्या लोकांनी, तरुणांनी आज बारामतीमध्ये मोर्चाचं नियोजन केलंय। खऱ्या अर्थानं ते बारामती परिसरातले आमचे सगळे तरुण ओबीसी मधले, भटके विमुक्त जाती जमातीमधले, माळी समाजातले, धनगर समाजातले, गावगड्यातले, वडार, बेलदार, रामोशी, बेडर या सगळ्या तरुणांनी, बलुत्यांनी, आलुत्यांनी सगळ्या जातीतली लोक एकत्रित येत आहेत, तरुण एकत्रित येत आहेत। आम्ही आवाज उठवतोय आणि हा आवाज ज्या पवार फॅमिलीनी ज्या मनोज जरांगे नावाच्या माणसाला रसद पुरवली, मोठा बनवला, त्याचं आंदोलन प्रोटेक्ट केलं, आंदोलन वाढवलं, मुंबईमध्ये गेल्यानंतर उत्कृष्ट संसदपटू सुप्रिया सुळे जाऊन त्यांना भेटल्या। या बारामतीकरांना मी प्रश्न विचारायला जातोय की आम्ही तुम्हाला मतदान दिलंय, आम्ही तुमच्या पाठीशी उभं राहिलोय आणि तुम्ही मात्र जरांगेंच्या माध्यमातून, तुम्हाला बोलता येत नाही म्हणून जरांगे नावाचा पपेट पुढे केलाय आणि त्या जरांगेच्या तोंडून ओबीसींचं हे आरक्षण तुम्ही संपवून टाकलंय। त्याला जसे सत्ताधारी जबाबदार आहेत तसेच पवार फॅमिली सुद्धा जबाबदार आहेत। माननीय देवेंद्र फडणवीसांच्या मांडीला लावून बसणारे डेप्युटी सीएम असणारे अजितदादा पवार जेवढे जबाबदार आहेत, तेवढेच शरदचंद्रजी पवार जबाबदार आहेत, तेवढ्याच सुप्रिया सुळे जबाबदार आहेत, तेवढेच रोहित पवार आयटी सेल महाराष्ट्रातल्या तरुणांच्या मोबाईलवरती 2 समाजामध्ये तेढ निर्माण करणारे रोहित पवार। काय कळतो तुम्हाला सोशल जस्टिस? आणि तुम्हाला जर सोशल जस्टिस कळत असता तर तुम्ही अशा पद्धतीचं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 340व्या कलमान्वये जे ओबीसींना, गावगड्यातल्या लोकांना ज्यांच्या बाबतीमध्ये सामाजिक दुजाभाव पाळला गेला त्या माणसांना हे आरक्षण दिलेलं आहे। आणि तुम्ही मराठा समाजाला या जी-आर मध्ये म्हटलंय सरळ की मराठा समाजाला त्याची सर्टिफिकेट सुलभ होण्यासाठी आम्ही हा जी-आर काढतोय। म्हणजे मराठा समाजाला तुम्ही कुणबीकरणाद्वारे ओबीसी मध्ये घालताय, हे सुप्रीम कोर्टाला मान्य आहे का? हा सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं हे कोर्ट ऑफ कंटेम्प्ट आहे, उल्लंघन आहे। अनेक संविधानिक आयोगांचं हे उल्लंघन आहे। तुम्ही काय करताय नक्की? हा जी-आर तुम्ही आम्हाला समजावून सांगताय? एका कटगऱ्यामध्ये ऑलरेडी 300-400 जाती आहेत, त्यात मराठा समाज जो राज्यकर्ता आहे, जो आमदार खासदार आहे, जो कोऑपरेटिव्ह सेक्टरवर प्रभाव टाकतोय, गावच्या ग्रामपंचायतीच्या पॅनल प्रमुखापासून ते महाराष्ट्राच्या आमदार खासदार मंत्र्यापर्यंत, अर्थमंत्र्यापर्यंत, महसूल मंत्र्यापर्यंत डॉमिनंट कास्ट म्हणून ज्या मराठा समाजाचा उल्लेख अनेक न्यायालयाच्या निवड्यामध्ये झाला, तरी सुद्धा तुम्ही हा सोशल जस्टिस टाळताय आणि ओबीसी मध्ये घुसखोरी करून ओबीसीचं आरक्षण संपवताय। आम्ही बोलणार, आम्ही आमदार खासदाराची पोरं नाही। ज्या बाबासाहेबांनी ज्या अमराई परिसरामध्ये पदस्पर्शानं पवन झाला, अमराई परिसर, त्या परिसरामधली माती कपाळाला लावून या महाराष्ट्राला सांगून देऊ की ओबीसीचं आरक्षण पवार फॅमिलीने जसं संपवलंय तसंच महाराष्ट्रातला सत्ताधारी एकही आमदार, खासदार, मंत्री ओबीसीच्या बाजूने बोलायला तयार नाही। ही आग आहे, ही वेदना आहे, हा विद्रोह आहे त्या व्यवस्थेच्या विरोधातला, कारखानदारांच्या विरोधातला, पैसेवाल्यांच्या विरोधातला, गावगाड्यातला बलुता आलुता टाहू पडतोय। अरे आम्ही एकत्रित येत नाही म्हणून तुम्ही आमचं आरक्षण संपवणार? लक्ष्मणजी, आपण सगळ्यांना एकत्रित आणताय, रस्त्यावरचा हा सगळा एल्गार आपण आता पुकारलेला आहे। तर छगन भुजबळ कायदेशीर लढाईच्या तयारीमध्ये आहेत आणि ही एक प्रकारे मराठ्यांना बॅक एंट्री आहे ओबीसी मध्ये, अशा प्रकारे त्यांनी काल झी 24 तासच्या आमच्या ऑफिसमध्ये आले होते, मुलाखत एक विशेष दिली, त्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे। पण कुठेतरी देवेंद्र फडणवीस म्हणतात की हा केवळ पुराव्यांचा जी-आर आहे आणि हा सरसकट जी-आर नाही। सरकार कुठेतरी दिशाभूल करते आहे। दिशाभूल सरसकट नाही, मग गावातील असा शब्दाचा उल्लेख आहे। गावातील म्हणजे कोण? गावामध्ये एक जात राहते का? काय म्हणायचं आहे मुख्यमंत्री महोदयांना? नातेसंबंधातील म्हणजे कोणत्या नातेसंबंधातील? एखाद्याने उच्च जातीमधल्या एखाद्या तरुणाशी जर आंतरजातीय विवाह केला असेल तर त्या सगळ्यांना तुम्ही सर्टिफिकेट देणार?
आणि कुळातील कोणतं कुळ? अहो मौर्य कुळ जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत मौर्य कुळाचा, आम्ही मौर्य कुळातले आहोत असं सांगितलं जातं, आम्ही नंद कुळातले आहोत असं सांगितलं जातं. कोणतं कुळ? या 3 शब्दाचा अर्थ काय? सगळे सोयरे आणि सरसकटचा बाप या जी आर मध्ये लिहून दिलाय तुम्ही. लाज वाटते विखे पाटील समिती. आणि म्हणतात राजकारण करायला निघाले, राजकारण करायला निघाले. तुम्ही पिढ्यानपिढ्या इथे राजकारणाची पदं भोगायची आणि आम्ही इथं फक्त जन्म द्या, तुम्हाला मत द्यायला जन्म घेतलाय. विखे पाटील अरे त्या पार्लर मध्ये किती संख्येने मेंढपाळ राहतात, लाज वाटली पाहिजे. त्यांचं प्रतिनिधित्व लोकल बॉडीज मधलं तुम्ही संपवताय. शिक्षण आणि नोकऱ्यामधलं त्यांच्या अनाथ माती घालवण्याचा प्रयत्न करताय. कारखानदारांनो, जागीरदारांनो, तुम्हाला हे सामाजिक न्यायाचं आरक्षण आहे, सोशल जस्टिस, सामाजिक न्यायासह समता प्रस्थापित करायची आमच्या संविधानाला. प्रियांबलचा अर्थ काय? अरे तुम्ही आमदार, खासदार, मंत्रिपदावर बसता, घटनेचं मूलभूत तत्व तुम्हाला मान्य नाही, गरिबी हटवचा प्रोग्राम नाही आरक्षण म्हणजे. आरक्षणाचा अर्थ तुम्ही समजून घ्यायला तयार नाही. लाज वाटते अशा आमदारांची, खासदारांची, मंत्र्यांची की ज्यांनी असा हा JR, या JRच्या माध्यमातून महाराष्ट्राचं ओबीसीचं भटक्यांचं आरक्षण संपवलंय. अगदी लक्ष्मणजी, दुसरे 2 महत्वाचे प्रश्न आपल्याला विचारायचे आहेत. एकतर भुजबळांना या GRची पूर्वकल्पना होती असा दावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. एका मुलाखतीमध्ये ते म्हटलेले आहेत. याबाबत तुम्हाला काय म्हणायचंय? भुजबळ आता जरी विरोधात बोलत असले GRच्या, तरी त्यांना पूर्वकल्पना होती या संदर्भातली, असा दावा आहे त्यांचा. हे बघा, हे मंत्रिमंडळातील सगळे ज्येष्ठ सदस्य आहेत. बिहाइंड कर्टन किंवा मंत्रिमंडळात काय झालं हे मला कार्यकर्ता म्हणून समजणार नाही. पण आज रोजी माननीय छगनरावजी भुजबळांनी या GRच्या विरोधात भूमिका घेतलेली आहे. त्यामुळं बिहाइंड कर्टन काय झालं, कसं झालं आणि असं म्हणले होते मग तसं झालं, या गोष्टीला आता GR निघाला ना, पण या GRच्या विरोधात भुजबळ साहेब बोलतायत ना, कोर्टात जायची तयारी ठेवली ना. त्यामुळं मला त्या गोष्टीमध्ये पडायचं नाही. या गोष्टी न ओबीसीचं आरक्षण संपलंय हे मात्र मला ओबीसी बांधवांना अगदी जबाबदारीने सांगायचं आहे. अगदी लक्ष्मणजी, दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न, हा शेवटचा प्रश्न, सगळ्यात महत्त्वाचं, काल जी ओबीसी महासंघाचं उपोषण, साखळी उपोषण सुरू होतं, बबनराव तायवाडे यांची संपूर्ण जी मुलाखत आहे आणि त्यांनी जी प्रतिक्रिया दिली त्यामध्ये ते सातत्यानं म्हणतात की ओबीसी आरक्षणाला कुठलाही धक्का नाहीये. परिणय फुके त्या ठिकाणी गेले होते, अतुल सावेंनी त्यांचं साखळी उपोषण सोडलं. तो ओबीसी महासंघाचा गट म्हणतो की कुठल्याही प्रकारे आमच्या आरक्षणाला धक्का लागत नाही, ते हे मान्य करतात. आणि तुम्ही आणि छगन भुजबळ मात्र एकदम विरोधातली सगळी भूमिका दिसते. कसं काय ओबीसी संघटनांमध्ये एकमत दिसत नाही का? ज्या नागपूर आणि विदर्भ परिसरामधून तायवाडे साहेब येतात, मी तुम्हाला अगदी खूप जबाबदारीने सांगेन, त्यांच्या परिसरामध्ये ते म्हणतात तसं असेल हे एखाद्या वेळेस. पण मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण, मुंबईची उपनगरं, अहो इथं प्रचंड हालत होणार आहे, बेकारी होणार आहे. आणि तायवाडे साहेब, तुम्ही आम्हाला हा GR वाचून दाखवा बरं. कसे थ्रेड्स पोहोचत नाहीत, कसं आरक्षण संपलं नाही, तुम्ही आम्हाला एकदा समजावून सांगा बरं. हा मराठीतला GR आहे ना, इथल्या प्रत्येक शब्दाला अर्थ आहे. एखाद्या स्वल्पविरामला जेवढा अर्थ आहे तेवढा ह्रस्व दीर्घला सुद्धा अर्थ आहे. आणि हा जो GR बनवला महाराष्ट्र शासनानं, या GRला 2 पानाची प्रस्तावना आहे. या प्रस्तावनेमध्ये मराठवाडा संपन्न, अनेक किल्ले, अनेक घराण्यांचा समृद्ध वारसा असं या GRच्या प्रस्तावनेतच म्हटलंय. आणि या प्रस्तावनेमधल्या शेवटच्या ओळीमध्ये असं म्हटलंय की ती सुमार दर्जाचा हा GR आहे. त्याने असं म्हटलंय की मराठा समाजास जात प्रमाणपत्र मिळण्याच्या प्रक्रियेत अधिक सुलभता आणण्यासाठी, म्हणजे मराठा समाजाला ओबीसी टाकण्यासाठी. अरे हे कोर्टाला मान्य नाही, हे कोर्टाचं, सुप्रीम कोर्टाचं उल्लंघन आहे, हे घटनाविरोधी आहे. मराठा समाजाला ओबीसी टाकायला इथली न्याय व्यवस्था तयार नाही, संविधानिक तत्व तयार नाही, तरी तुम्ही कोर्ट ऑफ कंटेम्प्ट करताय मुख्यमंत्री महोदय. या गोष्टीचं उत्तर महाराष्ट्राला पाहिजे, ओबीसीना पाहिजे. ओबीसीचं आरक्षण कसं संपलं नाही, चला आमने सामने बसू आणि हा अगदी लक्ष्मणजी, हेच मला आपल्याला सांगायचंय. सातत्यानं फडणवीस जेव्हा GR विषयी बोलतात तेव्हा ते म्हणतात की ओबीसींवर अन्याय होऊ दिला जाणार नाही, ते ग्वाही देत आहेत. मात्र आपल्याला हे मान्य नाहीये का ते एवढी ग्वाही देत असतील? आपण बोलणार आहात का त्यांच्याबरोबर? काय बोलतो आपण बोलणार आहात का त्यांच्याबरोबर? हा GR काय बोलतो? हा गव्हर्नमेंट रिझोल्युशन काय सांगतो? गावातील नातेसंबंधातील, कुळातील. गावातील म्हणजे गावातील कोण कोण, नातेसंबंधातील म्हणजे आंतरजातीय विवाहानंतरचे का, ती लोक असतील तर त्यांना पण देणार का सर्टिफिकेट? कुळातील म्हणजे कोणतं कुळ? नंदकुळ, मौर्य कुळ, वाकाटक कुळ, चालुक्य कुळ, कुठलं कुळ? या शब्दांच्या डेफिनेशन काय?
कुठल्या डिक्शनरीमध्ये याचा अर्थ मिळेल? हे भयंकर चालू आहे आणि लोकनियुक्त सरकारकडून चालू आहे, ज्यांच्या खांद्यावरती आमच्या हक्क अधिकाराची, संविधानाच्या तत्वाची जिम्मेदारी आहे. गावगाड्यातला शेवटचा घटक जो मोर्चा काढू शकत नाही, जो तुम्हाला चॅलेंज करू शकत नाही, जो तुमच्या पक्षावरती प्रभाव टाकू शकत नाही, त्या माणसांचे हक्क अधिकार तुम्ही काढून घेणार? हे सेम आहे, निषेधार्ह आहे. या सगळ्या गोष्टी निषेधार्ह आहे. पण मुख्यमंत्र्यांना तुम्ही भेटणार आहात का? तुमची भूमिका कशी त्यांच्या समोर मांडणार? आम्ही महाराष्ट्रातल्या जनतेसमोर जाऊ. मुख्यमंत्र्यांना भेटायला आमचे भुजबळ साहेब वगैरे मंत्रिमंडळातले सदस्य आहेत. उपसमितीने पहिली मागणी करावी की हा GR पहिला रद्द करा आणि मग पुढच्या गोष्टी आपण बघू. तर तुम्हाला आम्ही ओबीसीचे लीडर आणि फेस समजू. अदरवाईज तुम्ही पक्षाचे जीव हुजूर म्हणणारेच कार्यकर्ते आहात, असा आम्ही ओबीसी याचा अर्थ काढून घेऊ. ठीक, धन्यवाद. आपण झी 24 तास बरोबर बोललात आणि या सर्व प्रश्नांना मनमोकळी उत्तरं दिलीत. लक्ष्मण हाके आपल्या बरोबर होते आणि एकंदरीतच आज आता बारामतीमध्ये त्यांचा एल्गार मोर्चा असणारे, या मोर्चावर आपलं लक्ष कायम असणार.